इयत्ता 12वी विषय अर्थशास्त्र प्रकरण 3 ब मागणीची लवचिकता स्वाध्याय. तर यामधील पहिलाचा प्रश्न आहे, खालील विधाने पूर्ण करा. 1. रेषीय मागणी वक्रावरील क्ष अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता डॅश. पर्याय 0, 1, अनंत, ईडी 1 पेक्षा कमी. उत्तर 0. 2. रेषीय मागणी वक्रावरील य अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता डॅश. पर्याय 0, 1, अनंत, ईडी 1 पेक्षा जास्त. उत्तर अनंत. 3. क्ष अक्षा समांतर असलेला किंमत लवचिकतेचा मागणी वक्र. पर्याय अ संपूर्ण लवचिक मागणी, ब संपूर्ण अलवचिक मागणी, क जास्त लवचिक मागणी, ड कमी लवचिक मागणी. उत्तर असेल अ संपूर्ण लवचिक मागणी. 4. किमतीतील बदलापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा असणारा मागणी वक्र. पसरट तीव्र उताराचा आयताकृती परिवलयाचा समांतर. उत्तर पसरट. 5. ईडी बरोबर 0 हा अनुभव येणाऱ्या वस्तू. सुखसोयीच्या सर्वसाधारण जीवनावश्यक अत्यावश्यक. उत्तर ड अत्यावश्यक. प्रश्न दुसरा आहे, योग्य अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सुचवा. 1. फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल. उत्पन्न लवचिकता. 2. एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य वस्तूंच्या मागणीत घडून येणाऱ्या बदलाचा परिणाम. छेदक लवचिकता. 3. किमतीतील बदलामुळे वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल. किंमत लवचिकता. 4. मागणीतील अनंत बदलामुळे होणारी लवचिकता. संपूर्ण लवचिकता. 5. किमतीतील शेकडा बदलाइतकीच मागणीत शेकडा बदल होणारी लवचिकता. एकक लवचिकता. प्रश्न तिसरा आहे, खालील सहसंबंध पूर्ण करा. 1. संपूर्ण लवचिक मागणी ईडी बराबर अनंत, तर संपूर्ण अलवचिक मागणी ईडी बराबर 0. 2. परिवलयाचा मागणी वक्र एकक लवचिक मागणी, तर क्ष अक्षाकडे झुकणारा तीव्र उताराचे मागणी वक्र कमी लवचिक मागणी. 3. सरळ रेषेतील मागणी वक्र रेषीय मागणी वक्र, तर वक्राकार मागणी वक्र अरेषीय मागणी वक्र. 4. पेन आणि शाई पूरक वस्तू, तर चहा किंवा कॉफी पर्यायी वस्तू. 5. गुणोत्तर पद्धत मागणीची लवचिकता छेद किमतीतील शेकडा बदल, तर बिंदू पद्धत मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर छेद मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर. प्रश्न चौथा आहे, विधान आणि तर्क. विधान आहे, एक चलातील बदलाचा परिणाम दुसऱ्या चलावर होतो हे लवचिकता स्पष्ट करते. तर तर्कविधान आहे, मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकांतील मागणीवर होणाऱ्या बदलाचा परिणाम दर्शवते. पर्याय आहे अ विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. ब विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. क दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ड दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. तर याचं उत्तर असेल क दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. 2. विधान अ एका वस्तूच्या किमतीतील बदल हा अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडवतो. तर्कविधान ब उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या मागणीत बदल घडवतो. पर्याय आहेत, तर या पर्यायामधील योग्य उत्तर असेल ड दोन्ही विधाने सत्य असून ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. 3. विधान अ कमी लवचिकतेमध्ये किमतीची लवचिकता ही एकापेक्षा कमी असते. तर्कविधान ब
किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते. तर पर्याय असतील, तर या पर्यायामधील मित्रांनो उत्तर असेल क. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न 5वा, फरक स्पष्ट करा. 1. अधिक लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणी. किमतीतील बदलापेक्षा मागणीत जास्त प्रमाणात बदल होतो अधिक लवचिक मागणीमध्ये, तर कमी लवचिक मागणीमध्ये किमतीतील बदलापेक्षा मागणीत कमी प्रमाणात बदल होतो. अधिक लवचिक मागणी वक्र पसरट असतो, तर कमी लवचिक मागणीचा वक्र तीव्र उताराचा असतो. अधिक लवचिक मागणीमध्ये ग्राहक किंमत बदलास खूप संवेदनशील असतात, तर कमी लवचिक मागणीमध्ये ग्राहक किंमत बदलास कमी संवेदनशील असतात. अधिक लवचिक मागणीत पर्यायी वस्तू सहज उपलब्ध असतात, तर कमी लवचिक मागणीमध्ये पर्यायी कमी किंवा नसतातच. अधिक लवचिक मागणीमध्ये चैनीच्या वस्तूंमध्ये ही मागणी आढळते, उदाहरणार्थ कार, AC, महागडे मोबाईल इत्यादी. तर कमी लवचिक मागणीमध्ये जीवनावश्यक वस्तूंमध्ये ही मागणी आढळते, उदाहरणार्थ मीठ, दूध, भाजीपाला इत्यादी. 2. संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी. संपूर्ण लवचिक मागणी मध्ये किमतीत अल्प किंवा शून्य बदल झाला तरी मागणीत अनंत बदल होतो, तर संपूर्ण अलवचिक मागणीमध्ये किमतीत कितीही बदल झाला तरी मागणीत कोणताही बदल होत नाही. संपूर्ण लवचिक मागणीत ईडी बराबर अनंत असते, तर संपूर्ण अलवचिक मागणीमध्ये ईडी बराबर शून्य असते. संपूर्ण लवचिक मागणी वक्र क्ष अक्षास समांतर असतो, तर संपूर्ण अलवचिक मागणी वक्र य अक्षास समांतर असतो. संपूर्ण लवचिक मागणीमध्ये ग्राहक किंमत बदलास अतिशय संवेदनशील असतात, तर संपूर्ण अलवचिक मागणीमध्ये ग्राहक किंमत बदलाकडे दुर्लक्ष करतात. संपूर्ण लवचिक मागणीमध्ये थोडी किंमत जरी वाढली तरी ग्राहक खरेदी थांबवतात, तर संपूर्ण अलवचिक मागणीमध्ये अत्यावश्यक वस्तूंची मागणी अशी असते, उदाहरणार्थ औषधे, मीठ इत्यादी. संपूर्ण लवचिक मागणीची स्थिती व्यवहारात फार कमी दिसते, तर संपूर्ण अलवचिक मागणीची स्थिती व्यवहारामध्ये दुर्मिळ असली तरी काही वस्तूंमध्ये जवळपास आढळते. संपूर्ण लवचिक मागणीची स्थिती पूर्ण स्पर्धेच्या बाजारात काही प्रमाणात दिसू शकते. प्रश्न 6वा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा. उत्तर: मागणीची लवचिकता म्हणजे किमतीतील बदलामुळे मागणीत होणारा बदल होय. ती विविध घटकांवर अवलंबून असते. 1. वस्तूचे स्वरूप. जीवनावश्यक वस्तूंची मागणी कमी लवचिक, तर चैनीच्या वस्तूंची जास्त लवचिक असते. 2. पर्यायी वस्तूंची उपलब्धता. जास्त पर्याय असतील तर मागणी जास्त लवचिक, पर्याय नसतील तर अलवचिक. 3. वस्तूचे उपयोग. अनेक उपयोग असलेल्या वस्तूंची मागणी जास्त लवचिक असते. 4. सवयीच्या किंवा व्यसनाच्या वस्तू, अशा वस्तूंची मागणी अलवचिक असते. टिकाऊपणा. टिकाऊ वस्तू लवचिक, नाशवंत वस्तू अलवचिक. पूरक वस्तू. पूरक वस्तूंची मागणी सहसा कमी लवचिक असते. उत्पन्न पातळी. उच्च उत्पन्न असलेल्या लोकांची मागणी कमी लवचिक असते. गरजेची तीव्रता. अत्यावश्यक वस्तूंची मागणी कमी लवचिक असते. कालावधी. दीर्घकालात मागणी जास्त लवचिक, अल्पकालात कमी लवचिक. उत्पन्नातील खर्चाचे प्रमाण. खर्चाचे प्रमाण जास्त असेल तर मागणी जास्त लवचिक असते. 2. मागणीची लवचिकता मोजण्याची एकूण खर्च पद्धत स्पष्ट करा. उत्तर: ही पद्धत प्राध्यापक मार्शल यांनी विकसित केली आहे. या पद्धतीत एकूण खर्च म्हणजे एकूण खर्च बरोबर किंमत गुणिले मागणी. किमतीत बदल झाल्यावर एकूण खर्चात होणारा बदल पाहून मागणीची लवचिकता ठरवली जाते. किंमत कमी किंवा जास्त झाल्यावर ग्राहकांचा एकूण खर्च वाढतो, कमी होतो किंवा स्थिर राहतो, यावरून लवचिकता ओळखता येते. प्रकार. जास्त लवचिक मागणी. एकूण किंमत कमी झाल्यावर एकूण खर्च वाढतो. एकक लवचिक मागणी. किंमत बदलली तरी एकूण खर्च स्थिर राहतो.
कमी लवचिक मागणी, किंमत कमी झाल्यावर एकूण खर्च घटतो. 3. मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व विशद करा. उत्तर: मागणीची लवचिकता ही संकल्पना किमतीतील बदलामुळे मागणीत होणारा बदल दर्शवते. तिचे अर्थव्यवस्थेत महत्त्व मोठे आहे. मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व. 1. उत्पादकासाठी महत्त्वपूर्ण. उत्पादकाला योग्य किंमत ठरविण्यास मदत होते. लवचिक मागणी असल्यास किंमत कमी ठेवून विक्री वाढवता येते, तर अलवचिक मागणीत किंमत वाढवून नफा मिळवता येतो. 2. शासनासाठी महत्त्वपूर्ण. सरकार कर धोरण ठरवताना या संकल्पनेचा उपयोग करते. अलवचिक मागणी असलेल्या वस्तूवर कर लावल्यास महसूल वाढतो. 3. उत्पादन घटकांचे मोबदले. मजूर, भांडवल, जमीन यांचे वेतन, भाडे ठरवण्यासाठी मदत होते. ज्या घटकांची मागणी अलवचिक आहे त्यांना जास्त मोबदला मिळतो. 4. विदेशी व्यापारासाठी. आयात निर्यात धोरण ठरवण्यासाठी उपयुक्त. अलवचिक मागणी असलेल्या वस्तूंची निर्यात करून अधिक उत्पन्न मिळवता येते. 5. सार्वजनिक सुविधा. रेल्वे, वीज, पाणी यासारख्या सेवांमध्ये किंमत नियंत्रणासाठी मदत होते व ग्राहकांचे शोषण टाळले जाते. 6. व्यवसाय नियोजन. उत्पादन, साठा आणि विक्री धोरण ठरवण्यासाठी उपयोगी ठरते. प्रश्न 7 आहे. खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. खालील मागणी वक्रांची लवचिकता कोणती आहे ते सांगा आणि स्पष्ट करा. त्याचं उत्तर असेल, ही जी आकृती आहे ती आहे संपूर्ण अलवचिक मागणी. स्पष्टीकरण आहे, या प्रकारात किंमत कितीही वाढली किंवा कमी झाली तरी मागणी बदलत नाही. उदाहरणार्थ, मीठ, औषधे माणूस गरज असल्यामुळे तेवढेच प्रमाणात घेतो, म्हणजेच किंमत बदलली तरी खरेदीवर काहीच परिणाम होत नाही. ही आकृती आहे संपूर्ण लवचिक मागणी. स्पष्टीकरण, या प्रकारात किंमत थोडी जरी वाढली तरी ग्राहक लगेच खरेदी बंद करतो आणि ठराविक किमतीवर अमर्याद मागणी असते. उदाहरणार्थ, पूर्ण स्पर्धा बाजारात ग्राहक स्वस्तातच वस्तू घेतो. 3. लवचिक मागणी वक्राची आकृती. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणाइतकेच वस्तूच्या मागणीतील बदलांचे प्रमाण असेल तेव्हा त्यास एकक लवचिक मागणी असे म्हणतात. या प्रकारात किंमत थोडी कमी झाली तर मागणी खूप वाढते आणि किंमत वाढली तर मागणी खूप कमी होते. उदाहरण, लक्झरी वस्तू, टीव्ही, मोबाईल, गाडी, म्हणजेच ग्राहक किमतीला जास्त प्रतिसाद देतो. अलवचिक मागणीची आकृती. स्पष्टीकरण आहे, या प्रकारात किंमत बदलली तरी मागणीत फारसा बदल होत नाही. उदाहरणार्थ, अन्नधान्य, पेट्रोल म्हणजेच वस्तू आवश्यक असल्यामुळे ग्राहक कमी अधिक प्रमाणातच बदल करतो. 2. आकृतीमधील मम हा रेषीय मागणी वक्र आहे. आकृतीच्या आधारावर खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. त्याची कारणे स्पष्ट करा. 1. म3 या बिंदूवर मागणी अधिक लवचिक आहे. असत्य. कारण म3 हा खालच्या बाजूला आहे. खालच्या भागात मागणी कमी लवचिक असते. म1 या बिंदूवर मागणी एकक लवचिक आहे. असत्य. कारण एकक लवचिकता ही वक्राच्या मधोमध असते, म1 वर नाही. म2 या बिंदूवर मागणी कमी लवचिक आहे. असत्य. म2 हा मधल्या भागात आहे. येथे मागणी एकक लवचिक असते, कमी नाही. म या बिंदूवर मागणी संपूर्ण लवचिक आहे. सत्य. कारण वरच्या भागात किमतीतील लहान बदलामुळे मागणीत मोठा बदल होतो.